आणि येत्या 4 तारखेला म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतोय। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे। 22 ते 27 फेऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार निश्चित होतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, येत्या 4 तारखेला देशाच्या लोकसभा निवडणूक जी झाली त्याची मतमोजणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मतमोजणी होणार आहे। खरं तर अनेक उमेदवारांची धाकधूक लागलेली आहे की संभाजीनगरचा खासदार कोण होणार। आता याचीच मतमोजणी येत्या 4 तारखेला होणार आहे आणि त्याची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर हे सगळे पोस्टल मतदान जे होईल त्याची मतमोजणी इथं या ठिकाणी केली जाईल आणि आपण बारकाईने जर पाहिलं तर इथे उमेदवारांची नाव आणि त्याची चिन्ह देखील पाहायला मिळतील आणि त्याला जे मतदान पडेल ते या ठिकाणी इथे टाकलं जाईल आणि त्यानंतर त्याची मतमोजणी होईल। दुसरीकडे आपण पाहिलं तर प्रत्येक विधानसभा वाईज 14 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि असे 6 ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि त्याची तयारी आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीने पूर्ण झालेली आहे। इथे खुर्च्या या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत। इथे आतमध्ये मतमोजणी जे करणारे लोक आहेत ते असतील, त्याचबरोबर बाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधी देखील या ठिकाणी त्यांना हे सगळं पाहता येईल याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि 22 ते 28 फेऱ्या होतील आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा नवा खासदार कोण हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि साधारणपणे 4 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार कोण हे स्पष्ट होईल आणि निश्चितच जास्तीत जास्त लवकर रिझल्ट या ठिकाणी बाहेर यावा यासाठी प्रशासन सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।